वेलकम टू आवर चॅनल करियर मेकिंग गायडन्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी, पालक आणि सर्व व्ह्यूअर्सला आपल्या करियर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मधून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून सर्वात महत्त्वाचा टॉपिक आज जो आहे तो म्हणजे सीईटी सेल महाराष्ट्र राज्यातील mahacet.org.in या वेबसाईटवरती आपल्याला तिसऱ्या राऊंडसाठी ग्रुप ए सीईटी सेल मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्याच्या ग्रुप ए एमबीबीएस बीडीएस साठीचा पहिल्या राऊंडचा तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट आपल्याला लागलेला आहे आणि त्या रिझल्ट नंतर आपल्या सर्वांना पुढे काय प्रोसेस करायची या संदर्भामधला डिटेल आता इन्फॉर्मेशन मध्ये आपण पाहणार आहे। पहिल्यांदा जी आपली यादी आहे ती यादी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी पेस्ट केलेली आहे। त्याच्यामध्ये जाऊन तुमचा जो ऑल इंडिया रँक आहे ते तुम्ही सर्च करा किंवा त्याचबरोबर तुमचा नीटचा जो रोल नंबर आहे तो पण त्या ठिकाणी सर्च करा। त्यानंतर तुमचं त्या ठिकाणी नाव येईल, रोल नंबर येईल, तुमचा ऑल इंडिया रँक येईल, त्यानंतर त्याच्या पुढे तुमचं संपूर्ण नाव येईल, तुमची कॅटेगरी आणि ज्या कॅटेगरीमधून तुमचं सिलेक्शन झालेलं आहे ती कॅटेगरी येईल आणि त्यानंतर पुढचा जो टॉपिक राहील तो म्हणजे वुमन आहे किंवा जनरल आहे हे येईल। त्यानंतर कॉलेजचा कोड येणार आणि कॉलेजचं नाव पुढे येणार आहे। आता हे सर्व एवढं आल्यानंतर आपल्या नावाच्या समोर जर समजा काहीच आलं नाही, समजा चॉईस नॉट अवेलेबल असं आलं असेल तर तुमचं कुठेही सिलेक्शन झालं नाही असं लक्षात घ्यायचं आहे। तुमच्या नावाच्या समोर जर समजा एखादं नवीन कॉलेज अलाउड झालेलं असेल तर तुम्हाला त्या कॉलेजचं नाव येईल, मग ते डेंटलचं असेल किंवा एमबीबीएसचं असेल, गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल। परंतु इन्स्टिट्यूशन कोट्याचं असेल तर आयक्यू म्हणून येईल आणि मेरिटमध्ये कोट्यामध्ये असेल तर नसणार आहे। आपली कॅटेगरी सुद्धा त्यामध्ये येणार आहे। आपल्या नावाच्या समोर जर नो चेंज म्हणजे आपण नाव त्याच्याबद्दल आपलं रोल नंबर, ऑल इंडिया रँक, नाव आणि आपली कॅटेगरी, सिलेक्शन झालेली कॅटेगरी, कॉलेजचा कोड आणि कॉलेजच्या नावच्या पुढं जर नो चेंज असं आलेलं असेल म्हणजे जे कॅटेगरी अगोदर तुम्ही जे जॉईन केलेलं कॉलेज आहे मग ते एमबीबीएस असेल किंवा बीडीएस असेल, जे सेकंड राऊंड मध्ये कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घेतलेलं आहे त्या कॉलेजवरचं पुढे नो चेंज असं आलं असेल तर तुमचं तेच कॉलेज फायनल झालेलं आहे। तुम्हाला कसल्याही प्रकारचं नवीन अपग्रेडेशन झालेलं नाही, म्हणजे तुमच्यामध्ये कसल्याही प्रकारचा बदल झालेला नाही। जर समजा त्याच्यापुढे नो प्रेफ असं आलं असेल म्हणजे तुम्ही प्रेफरन्स थर्ड राऊंड मध्ये दिला नसेल, कदाचित सेकंड राऊंड मध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे ते कॉलेज तुम्ही घेतलं परंतु पुन्हा पुढच्या राऊंड मध्ये चॉईस फिलिंगच दिली नसेल म्हणजे प्रेफरन्सेस टाकले नसतील, ऑप्शन फॉर्म भरला नसेल तर नो प्रेफरन्स येत आहे, नो प्रेफ येत आहे। त्यामुळं तुमचा कसलाही बदल झाला नाही, जे कॉलेज आहे ते तुमचं फायनल झालेलं आहे असं त्याचा अर्थ होतो। जर समजा तुम्हाला आता याच्यामध्ये काय होणार आहे की सेकंड राऊंड पर्यंत एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज मिळालेलं नव्हतं आणि आजच पहिल्यांदा मिळालेलं आहे तर काय होईल की ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि विद्यार्थी आणि फीस जो तुमच्या कॅटेगरीचा फीस आहे ती डिमांड ड्राफ्ट घेऊन कॉलेजवरती 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे। याच्यामध्ये शनिवार रविवार सर्व दिवशी आपलं कॉलेज चालू असतं। ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट्स घेऊन जायचं। जर समजा पहिल्या दुसऱ्या राऊंड मध्ये नंबर लागला असेल आणि कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घेतलेलं असेल तर मात्र त्या पहिल्या कॉलेजमध्ये मधून जर नो चेंज झालेलं हेच कॉलेज सेमच राहिलं नसेल तर काहीच करायचं नाहीये। परंतु जर समजा पहिल्या राऊंड किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये आपण ऍडमिशन घेतलेलं जे कॉलेज आहे ते जर पहिलं वेगळं असेल, आता नवीन ह्या तिसऱ्या राऊंड मध्ये नवीन लागलेलं असेल तर ज्या पहिल्या राऊंड मध्ये ज्या पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंड मध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपले आणि कॅन्सलेशन फॉर्म भरायचा, त्यांची फीज आहे काय असेल ती भरायची आणि डॉक्युमेंट्स आणि जो आपण भरलेला फीजचा डिमांड ड्राफ्ट आहे ते घेऊन घरी यायचे। परत आपल्या बँकेत जाऊन तो डीडी मोडायचा आहे, परत नवीन जे कॉलेज मिळालं आहे त्याचा डीडी काढायचा आहे आणि कॉलेजवरती जाऊन 4 नोव्हेंबर 2025च्या संध्याकाळपर्यंत आपल्याला ही प्रोसेस कंप्लीट करायची आहे। जर त्या वेळेमध्ये त्या पुढे गेलं तर तुमचं ते चालणार नाही। त्याच वेळेमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन केलेलं ज्यामध्ये ह्याचमध्ये कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन प्रत्यक्ष घ्यायचं आहे। समजा पहिल्या 2 राऊंड मध्ये कोणतंच कॉलेज मिळालं नाही, दुसऱ्या राऊंड मध्ये नवीन कॉलेज मिळालं नसेल तर तुम्हाला मात्र हे पहिल्यांदाच ही सगळी प्रोसेस करायची, एवढं लक्षात घ्यायचं। पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर आपल्या नावाच्या पुढे चॉईस नॉट अवेलेबल असेल, स्ट्रे वेकेन्सी राऊंड मध्ये मग आता आपण काहीच करायचं नाही। स्ट्रे वेकेन्सी राऊंड किंवा त्याला पुढच्या राऊंडला आपण चौथा राऊंड किंवा स्ट्रे वेकेन्सी राऊंडसाठी तुम्ही इलिजिबल आहात, तुम्ही मात्र चॉईस फिलिंग करायची आहे। जर समजा पहिल्या 2 राऊंड मध्ये
काही मिळालं नव्हतं, तिसऱ्या राऊंडमध्ये पण काही मिळालेलं नसेल, तर तुम्ही कसल्या प्रकारची प्रोसेस करायची का काही करायचं नाही. ज्यावेळेस आपला स्टे वेकेन्सी राऊंड सुरू होईल त्यावेळेस जाऊन कॉलेजवरती ऍडमिशन घ्यायचं आहे. त्याची वेळ मात्र लक्षात ठेवायचे की तुम्हाला 4 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. जर समजा बऱ्याच वेळा असं पण होत राहते की ज्यांचं ऍडमिशन स्टे वेकेन्सी आताच्या राऊंडमध्ये झालेलं आहे, समजा म्हणजे अलॉटमेंट झालेलं आहे, ज्यांना पहिल्यांदाच अलॉटमेंट झालेली आहे, परंतु ते आता जर कॉलेज तुम्ही नाही घेतलं तर तुम्ही स्टे वेकेन्सी राऊंडमध्ये जात नाही. म्हणजे हा जो आहे तो बाद ठेवी. इथून पुढे या राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं असेल आणि तुम्ही जर ते कॉलेज जर जॉईन केलं किंवा ऍडमिशन घेतलं तर तुमचं ते कॉलेज फायनल झालं. तुम्हाला तिथून पुढे पुढच्या राऊंडमधून बाहेर फेकलं जातं, प्रोसेसच्या बाहेर फेकलं जातं. त्याचबरोबर या राऊंडमध्ये म्हणजे तिसऱ्या राऊंडमध्ये MBBS BDS असू दे, गव्हर्नमेंट प्रायव्हेट असू दे किंवा मेरिट कोटा IQ कोटा असू दे, या राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं आणि ते जॉईन केलं तरी सुद्धा तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता. आणि कॉलेज मिळून तुम्ही जॉईन केलं नाही, सोडून दिलं, म्हणजेच डिसओनर केलं, म्हणजेच तुम्हाला जे अलॉटमेंट दिले ती तुम्ही घेतली नाही, तरी सुद्धा तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता, स्टे वेकेन्सी राऊंडमध्ये जाता येत नाही. एवढं हा जो झाला तो फक्त ग्रुप A साठी झाला. परंतु ग्रुप B मध्ये BMS BHMS साठी तुम्ही इलिजिबल आहात. त्याचबरोबर ग्रुप C फिजिओथेरपी ऑडिओथेरपी साठी सुद्धा तुम्ही इलिजिबल आहे. सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे तो आजपासून आपल्याला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्या. त्याचबरोबर जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते नवीन कॉलेजवरती जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तेच कॉलेज राहिले आणि तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा सेमच कॉलेज राहिले असं असेल तर मात्र हे तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं जे कॉलेज आहे ते 100% तुम्ही तेच फायनल झालेलं आहे. म्हणजे नो चेंज आहे, कसल्याही प्रकारचे बदल झालेला नाही. एकंदरीत राऊंड 3च्या संदर्भातले सर्व नियम विद्यार्थी पालकांना समजले असतील. त्याचबरोबर तुम्हाला ह्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जो काही अडचण आहे ते छोटे छोटे प्रश्नांची उत्तर यामध्ये देण्याचा आपण प्रयत्न केलाय. ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्याचं हार्दिक अभिनंदन करूया. ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्याच्या भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.